जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धांची उत्साहात सुरुवात। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत। मागील 3 वर्षांपासून मुलींना क्रिकेट खेळण्याकरिता संधी मिळावी यासाठी एकवीरा फाउंडेशनच्या वतीने महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू असून याचा लौकिक आता राज्य पातळीवर झाला आहे। महिला व मुलींकरिता ही एकवीरा मोठी क्रीडा व्यासपीठ ठरले असल्याचे गौरव उद्गार माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले। यावेळी 3200 खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये महिला क्रिकेट व रस्सी खेचचा थरार सुरू झाला। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकवीरा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सी खेच स्पर्धेचा शुभारंभ झाला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, सौ अर्चनाताई बारोडे, सौ प्रमिलाताई अभंग, सौ पूनम मुंदडा, सुनंदाताई दिगे, सायकलपटू प्रणिता सोमन, सौ रुपाली आवटी यांसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। सलीम साइक्स प्रतिनिधी हुसैन पटेल। महिला दिनानिमित्त एकवीरा फाउंडेशननी आज मुलींच्या, उद्या महाविद्यालयीन मुलींच्या आणि परवापासून महिलांच्या आपण क्रिकेट मॅचेस आयोजित केलेल्या आहेत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, माननीय माझी आई कांचनताई थोरात, माननीय दुर्गात्या तांबे आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सुधाकर जोशी साहेब आहेत, वागचोरे साहेब आहेत, सर्व माझ्या महिला लीडर्स इथे आहेत आणि आम्हाला सपोर्ट करणारे सर्व पुरुष लीडर्स सुद्धा आहेत। खरं मी खूप वेळ घेणार नाहीये प्रस्तावनेसाठी, कारण ऊन जास्त झालंय, आपल्याला मॅचेसला सुरुवात करायची आहे। आम्हाला जाणीव आहे तुम्ही सर्वजण उन्हात बसलेले आहात। आपण एकवीरा फाउंडेशन सुरू केलेलं होतं की मुलींसाठी, महिलांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी। क्रिकेट हा असा स्पोर्ट आहे जो वर्ल्ड लेवलला सर्वांचा आवडता कोणता स्पोर्ट असेल तर तो क्रिकेट आहे। आणि जर मुलींच्या हातामध्ये बॅट दिली तर त्या काय करू शकतात हे मागच्या 3 वर्षापासून आपण एकवीरा फाउंडेशनच्या क्रिकेट मॅचेस मध्ये बघत आहोत। अतिशय सुंदर पद्धतीने, खूप सुंदर तुम्ही सर्वजण खेळतायत। तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देणार आहे। तुमच्यामधूनच पुढे जाऊन आपल्याला विमेन्स इंडियन टीम मध्ये नक्की प्लेयर्स भेटणार आहे ह्याची मला खात्री आहे। पण तशीच मेहनत तुम्ही सर्वांनी करत राहायला पाहिजे, तशीच मेहनत, तशी जिद्द आपण ठेवली पाहिजे आणि आपल्याला आपल्या गोलकडे पुढे काम करत राहायचंय, दिवस रात्र मेहनत करत। आज आपल्यामध्ये प्रणिता सोमन दीदी पण आहे। मी तिला दीदी, तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे, दिसती लहान पण तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणून आपण प्रणिता दीदी बनू तिला। अतिशय सुंदर पद्धतीने नॅशनल लेवल मध्ये तिने भरपूर ट्रॉफीज तिने भेटलेल्या आहेत। तिला विचारलं पाहिजे, तिच्याशी तुम्ही नक्की, आज ती थोड्या वेळ मी तुझा घेणार आहे प्रणिता, नंतर इथे तू बस आणि आमच्या मुलींना तू सांग की कसं तू प्रिपेअर केलं स्वतःला, कसं तू मेहनत केली, कशी तू एक्सरसाइज केली आणि किती सुंदर पद्धतीने तू संगमनेर शहराचं आणि संगमनेर तालुक्याचं नाव पूर्ण जागतिक पातळीवरती घेऊन चाललेली आहेस। तुला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्वांना
मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. अशाच आपल्याला खूप सुंदर मॅचेस इथून पुढे सुद्धा घेत राहायच्या आहेत आणि असंच तुम्हाला सर्वांना खेळायचं आहे, छान खेळायचं आहे आणि पुढे जाऊन मोठे मोठे प्लेयर्स व्हायचं आहे. एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा आणि रस्सीखेच भरवली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील अगदी नऊवार साडी घातलेल्या महिला सुद्धा भाग घेतात आणि घास कापणाऱ्या, खुरपायला जाणाऱ्या, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये पोती, तशाच साडीमध्येच येऊन या ठिकाणी क्रिकेटचं हे सगळं मैदान गाजवतात. अशा प्रकारची संधी महिलांना या ठिकाणी मिळालेली आहे. महिला दिन हा गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये काही मागण्यांसाठी साजरा केला जातो. यामध्ये अनेक आंदोलनं, मोर्चे या निमित्ताने ज्या महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी हे महिला दिन हा साजरा केला जातो आणि यामधनच एकविरा फाउंडेशनने महिलांना खूप चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे. मुलींना सुद्धा खूप चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे. प्रणिता आता आपल्यामध्ये आहे, छोटीशी आहे, परंतु तिने सुद्धा जगभर सायकलिंग मध्ये आपल्या संगमनेरचं नाव संपूर्ण जगभर नेलेलं आहे. तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यासाठी ती खूप कष्ट घेते. तिचे आई वडील तिच्यासाठी खूप कष्ट घेतात. तिचे वडील डॉक्टर सोमन हे तिच्यासाठी रोज 50 किलोमीटर पहाटे 4 वाजता उठून, हे हायवे नाही, तिला 50 किलोमीटर सायकल तिच्या बरोबरीने घेऊन ते चालवतात. तिला सोबत ते जातात आणि खरंच तिचे आई वडील, तिचे सर्व जे तिचे सगळे गुरु आहेत त्यांनी तिला मार्गदर्शन केलेलं आहे. खूप कष्ट आहे. यामध्ये आहार सुद्धा खूप चांगला घ्यावा लागतो. रोजचं काय खातो यावर सुद्धा हे सगळं काही अवलंबून आहे आणि त्यामुळे तिला एक शक्ती यातनं सायकलिंगची प्राप्त होते. सायकल जर बघाल तर ती परदेशामध्ये विमानाने सायकल घेऊन जाते. ती सायकल अगदी फोल्ड होते, छोटीशी होते आणि मग ती घेऊन जाते. अगदी तिचं ऐकण्यासारखं आहे. अशी प्रणिता ही आपल्यामधली आपली कन्या आहे. तिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. तिने अनेक जगभर आपलं नाव, आपलं संगमनेरचं नाव मोठं करण्यासाठी तिने सतत प्रयत्न केलेले आहे. असेच खेळाडू क्रिकेटमध्ये पुढे जातील, अनेक खेळामध्ये पुढे जातील. मी आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. दिनाच्या निमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहोत. व्यासपीठावरील आपले डॉक्टर आणि इतर सर्वजण, मैत्रिणी आणि आपल्या विद्यार्थिनींनो, आज इथं खरंच म्हणजे क्रिकेट मॅचेस ठेवलेले आहे. तर आज हे म्हणजे जयूच्या जे स्टॉप आहे त्यांनी खरं 3 वर्षापूर्वी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक महिलांची मुलाखत घेऊन खूप छान असं एकविरा फाउंडेशनचं मिळतं जुळतं कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यातून ते सर्व काही वाढत गेलेलं होतं आणि याच्यामध्ये क्रिकेटचे मॅचेस तयार झाले आणि मुली पण खूप तयार झाल्या. मागच्या वर्षी पण खूप म्हणजे छान असं वाटलं मला आणि प्रत्येक या 2-3 वर्षात मुली खूप छान खेळतात. रसिकचे पण खूप असं म्हणजे वयस्कर महिला, दुर्गाताईंनी सांगितलं वयस्कर महिला सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि आवडीने सर्वजण येतात. त्याबद्दल तुम्हाला पुढच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आपल्या युवक काँग्रेसचे आणि युवकांचं नेतृत्व सुरू केलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ते आयोजित करतात. सर्व युवकांसाठी करतात, पण विशेष म्हणजे मुलींसाठी, युवतींसाठी अतिशय छान कार्यक्रम त्या निमित्ताने होत आहेत. मोठी संधी त्या निमित्ताने तुम्हाला मिळते. आता क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य काही स्पर्धा असतील, मध्ये इंदिरा महोत्सव असेल, त्या माध्यमातून आपल्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे. यासाठी डॉक्टर जयश्री थोरात सतत प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अतिशय छान स्पर्धा इथे आयोजित करण्यात आल्या. मुली खूप छान पद्धतीने खेळतात आणि सौ दुर्गा तांबे आणि सल्ल्याबरोबर अगदी ग्रामीण भागातील महिलाही यामध्ये भाग घेतात. ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि आपल्याला माहिती नाही ते टॅलेंट कुठेच आहे. आता ही प्रणिता सोमन, तर मी तिचं अभिनंदन यासाठी पण केलं पाहिजे.
सगळ्यात मुलांना वाटतं आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण तिला असं लक्षात आलं की आपण सायकल चांगली चालवू शकतो. तेव्हा तिने आणि तिच्या पालकांचं अभिनंदन डॉक्टर सोमन आणि त्यांचं, की त्यांनी सांगितलं की नाही, मग तू सायकलिंगमध्येच करिअर कर. ही गोष्ट खऱ्या अर्थाने वेगळी आहे आपल्या दृष्टीने. त्याचं सगळ्या पालकांना वाटतं की नाही, मुलगा मुलगी डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. अशा पद्धतीची भावना असताना एक वेगळं क्षेत्र तिने निवडलं आणि खरोखर ती सतत, आता ती भारतात पहिला क्रमांक तिने मिळवला. पण माहितीये का कसे ती डोंगरातून सायकल चालवते, तिच्याशी तुम्ही संवाद साधणारच आहात. तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी मला माहित नाही तर बसलेल्या कोणी पैकी एखादी मुलगी, आता क्रिकेटमधले मोठी नावं, कौर ना, कुणाला माहितीये का कोण नाव आहेत ती? हा, कौरचं नाव माहितीये का? हरप्रीत सिंग काय कौर, हरमत, पोरांना जास्त माहिती दिसतं नाव त्यांनी. आणि दुसरा आहे ती मंदाना, श्रुती मंदाना. आताच आम्ही पाहिलं गुगलवर. सोपं असं ना हल्ली, असं वाटतं तर लगेच गुगलवर पाहायचं. तर असो, तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी सुद्धा अशाच जगप्रसिद्ध भारतीयातल्या नंबर 1च्या क्रीडापटू हो, ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.